एका खंबीर साथीदाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आज माझे पती नगरसेवक सूरज पाटील यांचा वाढदिवस. त्यांच्याबद्दल बोलताना आज मन भूतकाळात डोकावून गेलं. मी एक साधी गृहिणी, मुलीने शिकावं आणि मोठं व्हावं या वडिलांच्या इच्छेपोटी मी M.Com पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर लग्न झालं आणि संसार, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुलांचं शिक्षण यातच माझं आयुष्य रमून गेलं होतं. पण माझ्या कर्तृत्वाला खरी दिशा दिली ती माझे पती सूरज पाटील यांनी. मला केवळ चूल आणि मूल यामध्ये मर्यादित न ठेवता त्यांनी माझ्या ज्ञानाची, माझ्या शिक्षणाची किंमत ओळखली. मला केवळ घरापुरतं मर्यादित न ठेवता तुझ्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हायला हवा असं सांगत त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला थेट जनसेवेच्या मैदानात उतरवलं. त्यांच्या विश्वासाच्या बळावर मी नगरसेविका झाले. अनेक विकास कामं केली, लोकांची सुखदुःख अगदी जवळून पाहिली. समाजकारणाचा हा प्रवास असाच सुरू राहिला आणि एक दिवस असा आला की आमचे आदरणीय मार्गदर्शक आणि राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादामुळे मला या शहराच्या सर्वोच्च अशा महापौर पदाचा बहुमान मिळाला. एका सामान्य घरातून आलेल्या स्त्रीसाठी हा संपूर्ण प्रवास एखाद्या स्वप्नवत आणि अद्भुत चमत्कारापेक्षा कमी नव्हता. एका गृहिणीचा शहराच्या महापौर पदापर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. पण या संपूर्ण प्रवासात एक पती म्हणून ते देत असलेली खंबीर साथ, भक्कम पाठिंबा आणि मार्गदर्शन माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद ठरतीये. पत्नी म्हणून त्यांनी मला प्रेम दिलं, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी मला स्वतःची ओळख निर्माण करण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्यांनी कधी माझी पावलं रोखली नाही, कधीही माझ्या स्वप्नांना मर्यादा घातल्या नाही. प्रत्येक वेळी फक्त एकच वाक्य म्हणाले, सुजाता तू पुढे जा, मागे वळून पाहू नकोस, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. या एका वाक्याने मला प्रत्येक संकटात उभं राहण्याचं, प्रत्येक आव्हानाला सामोरं जाण्याचं आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याचं हिमालया एवढं बळ दिलं. आज मी जे काही घडले आहे ते माझ्या कष्टा इतकंच तुमच्या विश्वासाचं फळ आहे आणि तुमच्याच खंबीर पाठिंब्याचं यश आहे. प्रत्येक क्षणी माझी ताकद बनून राहणाऱ्या माझ्या आयुष्यातील या सर्वात मोठ्या मार्गदर्शकाला, खंबीर साथीदाराला आणि हक्काच्या माणसाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. माझ्या आयुष्याच्या पुस्तकात महापौर हे मानाचं पान नक्कीच लिहिलं गेलंय, पण त्या संपूर्ण पुस्तकाचं लेखक आणि माझ्या अस्तित्वाचा पाया फक्त आणि फक्त तुम्हीच आहात. ईश्वराकडे एवढीच प्रार्थना की तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि तुमची ही विश्वासाची सावली माझ्यावर जन्मोजन्मी अशीच कायम राहो. तुमची सुजाता.